भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवाराची यादी जाहीर केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह हे गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत। हेमा मालिनी यांना मथुरेतून निवडणूक लढवण्यास संधी दिली आहे। महाराष्ट्रातील 25 पैकी 15 उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून नागपूर येथून नितीन गडकरी भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरले असून रावेतमधून रक्षा खडसे, जालन्यातून रावसाहेब दानवे, मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून पूनम महाजन, बीडमधून प्रीतम मुंडे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। सांगलीतून संजय काका पाटील, लातूरमधून सुधाकरराव श्रृंगारे, रावेतमधून रक्षा खडसे यांना पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरवले आहे। याशिवाय नंदुरबारमधून हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, अकोल्यातून संजय धोत्रे यांच्यासह वर्ध्यातून रामदास तडस, चिमूरमधून अशोक नेने, भिवंडीतून कपिल पाटील, मुंबई नॉर्थमधून गोपाल शेट्टी हे भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत। नव्यानं पक्षप्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांना भाजपाकडून नगरमधून निवडणूक लढवण्यास संधी देण्यात आली आहे। तर सोलापूर आणि माढ्याच्या उमेदवाराची अजून अधिकृत घोषणा नाही, त्यामुळे उत्कंठा कायम आहे।